या चाळमाळ गावात अनेक आलो आम्ही आणि मुंबईकर पण आले आणि सगळ्या जगातले लोक इथे आलेले आहेत. मला ऐकून आनंद झाला की लोकांची दारू सुटली. ही फार मोठी गोष्ट आहे. या कोकणात दोन त्रास आहेत. एक तर म्हणजे काळी विद्या फार आहे. जशी काही ती एक इंडस्ट्रीच आहे आणि आता ते कमी झालंय. बरंच काळी विद्या फारच कमी झाली. ही सहयोगाची कृपाच म्हणायची की त्या काळी विद्येला बंद पडले. त्याबद्दल प्रचार करायला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे दारू पिणे हा पण प्रकार फार झाला होता इकडे. कारण वेळ असला म्हणजे मग आणखीन काय करायचं तर बसून दारू लोक पितात. त्यामुळे किती नुकसान होतं तिकडे विचार नाही. पैसे किती नासतात तिकडे विचार नसतो. तेव्हा जर सहयोग असा पसरत गेला, मुंबईकरांनी थोडी मेहनत करायला पाहिजे. निरनिराळ्या इथल्या खेड्यातनं पाड्यातून सहयोगाचा प्रचार केला पाहिजे. लोकांची जागृती झाली म्हणजे आपोआप त्यांच्या ह्या वाईट सवयी सुटून जाते आणि अत्यंत त्रासात येते. ह्या काळ्या विद्यामुळे इथे लक्ष्मीची स्थापना होऊ शकत नाही. त्यामुळे सगळ्यांना पैशाचा त्रास हे ते. तरी सुद्धा आजकाल मी असं ऐकलेलं आहे की परिस्थिती बरी झालेली आहे आणि सांसारिक दृष्ट्या सुद्धा लोक चांगले वागत आहेत. ही सगळी सहयोगाची किमया आहे आणि ही किमया सगळीकडे तुम्ही पसरवली पाहिजे. त्यांनी खूप वाढ होईल. तसे लोक धार्मिक आहेत. देवळं बांधलेत, देवाचं नाव घेतात, पण आपल्याला काहीतरी देवासाठी करावं लागतं याचा विचार लोकांना नाही. ते फक्त सहयोगानंतर होतं. म्हणून तुम्ही सर्वांनी जे इथे लोक राहतात त्यांनी आणि इतर लोकांनी सगळीकडे सांगितलं पाहिजे की आम्हाला याचा काय काय फायदा झाला, सहयोगात आम्हाला काय काय लाभ झाला, आम्ही काय काय मिळवलं, किती त्यांनी आम्ही धन्य झालो.
जेव्हा सर्व लोकांना हे कळेल तेव्हा तेही स्वतः सहयोगात येतील. कारण नाहीतर उद्या त्यांच्या मुलाबाळांची सुद्धा वाट लागेल. असं त्यांच्यासमोर मांडलं तर मग तर त्यांच्या लक्षात येईल निदान त्यांच्या मुलाबाळांना तरी सहयोगात आणलेलं बरं. ह्या चाळमाळ ह्याच्यात अनेकदा आलो आणि फार पवित्र जागा झालेली आहे आणि आम्हाला सगळ्यांना फार आनंद झाला इथे आल्यावर. आणि सगळ्यांना इथे यायला नेहमी वारंवार पाहिजे असते, म्हणतात इथे गेलंच पाहिजे काय असलं तरी माताजी. तेव्हा तुम्हा सर्वांना अनंत आशीर्वाद आहेत. आता मुंबईकरांचं सांगायचं म्हणजे थोडंसं, इतके दिवस मुंबईला मेहनत घेतली आम्ही, पुष्कळ मेहनत घेतली, पण तरी सुद्धा लोकांमध्ये 2-3 प्रवृत्त्या अजून फार जबरदस्त आहेत. पहिल्या म्हणजे कद्रुकपणा फार जास्त आहे. बक्षीस सगळ्याला पटापट धावतील, पण पैसे द्या म्हटलं की मात्र जरासा कंटाळा करतात. तसं करू नये, कारण आता पैसे आणायचे कुठून आपण? आम्ही काही पैसे घेत नाही. आणि पैसे कुठून आणायचे? प्रोग्राम करायचा म्हटलं तर त्याला पैसे लागतात, हॉलला पैसे लागतात, थोडे बहुत पैसे देता येतात. आपण त्या सिद्धिविनायकाला इतके जाऊन पैसे घालतो, आला गेला कोणता तरी भोंदू साधू असला त्याला पैसे घालतो. मग देवाच्या कार्यासाठी थोडेसे पैसे आता नाही दिले तर मग कधी देणार? आणि याचा जाब द्यावा लागेल जर तुम्ही लोकांनी सहयोगात येऊन त्याची मदत नाही केली. आमच्या आईवडिलांनी देशासाठी फार त्याग केला. घरातलं सगळं सोनं नाणं सगळं काही दिलं, घरं विकून टाकली, त्यांच्यासाठी आपले कपडे जाळून टाकले, जेलमध्ये गेले. आई माझी 5दा गेली, वडील माझे कितीदा तरी जेलमध्ये गेले आणि 2-2, 3-3 वर्षासाठी. सगळी मुलं होती आम्ही इतके जण, आमचं शिक्षण वगैरे सगळं राहिलं एकीकडे. पण तरी सुद्धा त्यांनी एवढा त्याग केला त्यावेळेला नुसता देश स्वतंत्र करायचा होता, त्यासाठी एवढा त्याग केला. आपण सहयोगासाठी काही त्याग वगैरे करायला नको. खरोखर म्हणजे ह्याच्यात अनंत आशीर्वाद आहेत आणि ते सगळे आशीर्वाद तुम्हाला मिळतात, सहज मिळतात. ते आशीर्वाद घ्यायचे असतात, त्यासाठी तुम्हाला काही द्यावं लागत नाही. पण जे कार्य होतं ते थोडासा बहुत पैसे खर्च करण्यामध्ये मुंबईकरांनी इतका कद्रुकपणा केलेला मला आश्चर्य वाटतं. आणि सगळ्यात जास्त पैसे त्यांच्याजवळ आहेत. दुसरं असं की महाराष्ट्रामध्येच संत साधूंनी आपलं रक्त ओतलेलं आहे, पण आपल्यात भाऊबंदकी आपल्या पाचवीला पुजलेली आहे, ती सहयोगात दिसते. प्रत्येक ठिकाणून पत्र येतं की ह्यांचं त्यांच्याशी पटत नाही, त्यांचं त्यांच्याशी पटत नाही, हे असं वागतात. तर ते 55 देशात ते लोक एका ह्याच्यात आले आणि आपण एक महाराष्ट्र बघितला की असा प्रकार आहे. मोठी आश्चर्याची गोष्ट आहे की सहयोग आता आम्ही दिल्लीला ह्या 3 वर्षात सुरू केला आणि महाराष्ट्रापेक्षा 10 पटीने तरी जागा तिथे सहयोग वाढलेला आहे. म्हणजे ह्याला कारण काय? संतांनी इथे मेहनत केली, त्यांना छळून छळून मारला मी. आणि आता आपल्या आपापसात भांडून आणि नसत्या गमजा मारून आपण काय करणार आहोत? त्यात काही लोक पैसे बनवत आहेत, काही लोक हे करतायत. म्हणजे मला आश्चर्य वाटतं की देवाची काही भीती राहिलेली नाही महाराष्ट्रात आणि अशा रीतीने लोक वागतायत, त्याचं मोठं आश्चर्य वाटतं. अजूनही लोक पैसे बनवत आहेत. तेव्हा जे कोणी सहयोगामध्ये पैसे बनवतील त्यांना मुळीच पैसे देऊ नये, त्यांच्याकडे लक्ष देऊ नये. आता सहयोग हा महाराष्ट्रात वाढलाच पाहिजे, त्यासाठी मेहनत करायला पाहिजे. एक तो गायकवाड आहे, तो किती ठिकाणी जातो आणि किती त्यांनी वाढवलेलं आहे, पण आपण हालतच नाही. कुणाशी आपले भाऊ बंध आपले मित्र त्यांना सुद्धा आपण सांगत नाही सहयोगाबद्दल. आपापसातच भांडणं संपत नाहीत ना, तर ते तर संपलंच पाहिजे. पण इतकंच नव्हे, पण सहयोग वाढला पाहिजे. कारण त्याचं जे काही आहे ते पुण्य तुम्हाला मिळेलच, पण जर नाही केलं त्याचं अपुण्य मिळेल, हे लक्षात घेतलं पाहिजे. जबाबदारी फार मोठी. किती 21 वर्षापासून त्या मुंबई शहरात मी झगडत आहे. तेव्हा मुंबईकरांना माझं असं म्हणणं आहे की सहयोग हा वाढवला पाहिजे. नुसतं माझ्यापुरता सहयोग किंवा सेंटरला गेलेला सहयोग चालत नाही, सेंटरच्या पलीकडे जायला पाहिजे. आता अनेक सेंटर्स आहेत, पण त्या सेंटर्समधनं काय कार्य होतं? फक्त सेंटरमध्ये लोक आले, ध्यानाला बसले, माताजींची ऐकली वगैरे, ते एवढंच. त्याच्या पलीकडे जायला पाहिजे, लोकांना भेटायला पाहिजे. इतर तिथे बरेच लहान लहान गाव आहेत, त्या गावात जायला पाहिजे. असा काहीतरी एक मोठा भारी कार्यक्रम आखला पाहिजे आणि असं कार्य करून बांधून घेतलं पाहिजे. ह्याहून तुम्ही जर रशियाकडे लक्ष दिलं तर आम्ही फक्त तिथे 3दाच गेलो आहेत आणि त्या 3 ह्याच्यामध्ये एका गावात तुम्हाला आश्चर्य वाटेल,
की जवळजवळ जवळजवळ 22,000 सहयोग आहेत एका गावात. आणि आता त्यांनी एक फार मोठी जागा काहीतरी 10-12 एकराची जमीन आम्हाला गव्हर्नमेंटने देऊ केली आहे. आणि त्याहून किती मिलियन, 20 मिलियन म्हणजे किती झाले, 200 लाख, 2 कोटी 2 कोटी रुपये म्हणजे त्यांचे रुबल्स देऊ केलेत त्या लोकांनी. हे ते रशियाच्या लोकांनी केलं. आपण काय करतोय, एक आश्रम स्थापायचं म्हटलं पण मुंबईत तर होऊ शकत नाही. त्याचे कार्य असंच टांगण्यासारखं टांगून ठेवलेलं आहे. काहीही होत नाही. मुंबईला जिथे होतं तिथे लोक आहेत. फक्त मुंबईचा फायदा हाच की माताजी आमचा रोग बरा करा, आम्हाला हे झालं हे ठीक करा. होणारच रोग. तुम्ही सहयोगासाठी जर काही केलं नाही तर हा रोग होणं प्राप्तच आहे. तर सहयोगाने किती खर्च करायचे पैसे आणि किती मदत करायची हे लक्षात घेतलं पाहिजे. पुढच्या वर्षी सहयोग वाढला पाहिजे महाराष्ट्रात. नाही तुम्ही महाराष्ट्रात येणारच नाही असं मी ठरवलेलं. आधीच मी 3-4 गाव कापून टाकलेले आहेत. आता ह्याच्या पुढे जर महाराष्ट्रात इतकी मेहनत करूनही काय होत नाही तर कशाला अशा जागी जायचं. नुसतं पूजेला यायचं कारण पूजेला मिळतं ना काहीतरी, पण द्यायच्या वेळेला मात्र नाही. द्यायच्या वेळेला कुणी नाही हजर होत. हे बरोबर नाही. तेव्हा कृपा करून सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की माताजींनी आम्हाला साक्षात्कार दिला. आता आम्ही काय करतोय त्याचं, आम्ही काय केलं देवासाठी, आम्ही काय दिलं का, आम्ही काय मेहनत केली का, आम्ही कोणाशी संबंध केला का, एक तरी माणसाला आम्ही पार केलं का असा विचार करायचा. एक जण तुम्ही 1000 लोकांना पार करू शकता. पण नाही, बोलायचं नाही. तिथे संभावितपणा ठेवायचं, नातलगाशी बोलायचं नाही, हळदी कुंकवाला बोलवायचं. पण त्यांना सांगायचं नाही माताजींच्या बद्दल. फोटो काढून ठेवायचा तेवढ्यात, नको रे बाबा. हा प्रकार आता चालणार नाही. बेधडकपणे सहयोगाबद्दल कार्य हे केलं पाहिजे. आणि जर हे कार्य महाराष्ट्रात झालं नाही तर त्याची जबाबदारी कोणावर काढणार. संत साधूंच्या आत्म्याला विचारा, त्यांना केवढा तळतळाट होत असेल की हे लोक कसे वागतायत. इतके स्वयंभू इथे आहेत. महाराष्ट्रात महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती तिन्ही देवी आहेत. त्याहून इथे अष्टविनायक बसलेले आहेत. हे सगळं असून कोरडे पाषाण. तेव्हा ह्या आता सुप्तावस्थेतनं जागृत होऊन कार्य हे केलं पाहिजे. आणि आम्ही काहीतरी करून दाखवू असा आज प्रण केला पाहिजे तुम्ही. माझी अगदी तुम्हाला फार मोठी विनंती आहे, कारण असं करू नका. फार चुकतं. एक दुसऱ्याचं वाईट बघायचं, एक दुसऱ्याशी पटवून नाही घ्यायचं, पैशाच्या बाबतीत हायगाई करायची किंवा पैसे द्यायचेच नाहीत वगैरे वगैरे प्रकार करायचे नाही. मला ते तुमचे पैसे नको आहेत, पण सहयोगाच्या कार्याला लागतात ना. म्हणजे इथपर्यंत गणपतीपुळ्याला येतील तर कुठेतरी आम्ही राहून घेऊ माताजी, आमचं जेवण आम्ही करून घेऊ. तेवढ्यात पैसे वाचवायला कद्रुक लोक तयार आहेत. इतकं स्वस्त करतो आम्ही की ज्यांनी तुमच्यावर बोजा नाही पडला पाहिजे. पण तिथे सुद्धा ते बचावण्याच्या मागे असतात. हा कंजूसपणा मग परमेश्वरी दाखवेल तुम्हाला चांगलाच. आणि मग तुम्ही म्हणाल माताजी असं कसं झालं. तर आपले जर प्रश्न सोडवायचे असले पहिल्यांदा आपल्या डोक्यातनं हे काढून टाका की आम्ही कुणी वेगळे आहोत, आपण सगळे एक आहोत पहिली गोष्ट. आणि दुसरी अशी की काहीतरी सहयोगासाठी केलं पाहिजे. पैसे नसले तर लोकांना सहयोग द्या. ते तरी करता येतं का, ते तरी होतं का. जरा विचार करून बघा. मी किती लोकांना आजपर्यंत जागृती दिली, मी किती लोकांशी भांडणं केली, कसा वागलो काय ते लक्षात घेतलं पाहिजे. ह्यावेळेला फक्त मुंबईच्या युवा शक्तीने फार चांगलं कार्य केलं आहे आणि त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करते. We have come to this place many a times. It's a beautiful place. You all like it. It's very rustic, absolutely in the interior. Only thing is, coming all the way from Ganpatipule, you have to spend a lot of time.
All this you are doing just to enjoy the beauty of nature and to be with the nature. I have told you already that this fruit of coconut is called as Shriphal because it is the Sahasrara. And it's very surprising that this fruit knows and understands. It won't fall on any animal or on any person. If you are sleeping here, it will never fall on you. Nobody is hurt ever by this fruit. It is so sensible, more than human beings. Because we do hurt others, we do trouble others, we don't think what we are doing. But in Sahaja Yoga, there's a lot of sweetness, goodness, righteousness, and it's so encouraging. Also, so many people are there newly married. I congratulate them, all of them. Now try to be try to be kind to each other. If you are reserved in the beginning, you will have to pay for it. Please try to be nice, kind and talkative. Not that you just keep quiet and don't talk to someone. Maybe there's sort of a way of impressing others. Not in our Sahaja Yoga. In Sahaja Yoga I talk too much, that's why my throat is off today. And you also talk. Talking is very important. Not hiding your feelings. I've told lots of things about it, how to make a marriage happy. That will make very happy also. If you have very good marriages, we'll have very good children born to you, and then we'll have a new race of people in this world. These children will be the most powerful things for us, and they'll work out many things which we could not work out. Regarding our tour, I hope you have been happy about it and then you enjoyed all the programs that we had. Today I am going to tell you something about the sea, because we are next to the sea here and must understand the feelings of a sea. Sea is your grandfather in a way, because he gave birth to Lakshmi, who becomes Mahalakshmi later. So the sea, which is the grandfather, we have to show all respect to him. Normally the way people are living in the West, especially, also in India, people go and use it for bathrooms. But also in the West they use it in a very funny way, that they use it for swimming and all kinds of things, by which they wear funny dresses and lead a very licentious life. This is an insult to the sea. We must respect the sea. In India we worship the sea. We have to worship the sea, and in the Greek mythology also they had as we have Varuna, they too had a god for sea. So this god for sea has to be worshipped and has to be understood and to be respected. We cannot be disrespectful. Before entering into sea, you must say namaskar to the sea. And coming out of it also, you must say namaskar. The way we behave towards the sea is not proper. As you know, because of sea, we get rain. If there was no sea, we would not have rain, we would not have anything. Sea is so important to our life. The greatest thing is sea is the Guru, is the Mahaguru, which teaches us so many things. First of all, this Mahaguru is the one who creates salt for us. Christ has said, you are the salt.
salt of the universe. Meaning, you are the one which gives taste and all the qualities of the salt to the human being. So this sea is there, we have to learn a lot from this sea. The first of all is that it has its own maryadas. Supposing you try to press the sea from this side, it will appear on the other side. It always keeps to its maryadas. Such a huge thing, or these oceans are such huge, but they keep to their maryadas, they never cross their maryadas. While we just start encroaching on everybody's maryadas. So the maryadas of the sea is very important, that it just keeps to its own line. You can draw the line when it is a high tide. Next day, whenever there will be high tide, it will be just there. So imagine such a huge thing like an ocean can keep itself to the same maryadas. Why can't we, with such a personality of ours, should keep to ourselves and to our maryadas? Then the second quality of the sea is that it looks after all the animals that are in it. Somehow it is a saltish thing, but there are fishes and there are all kinds of animals which exist in the sea, and that's why it is, we should say, the first life came into being in the sea. So all our forefathers long time back must have been born in the sea, and then we have become human beings. So we have no right to insult the sea where our forefathers must have existed, and then they started coming out one by one as the fish came as a reptile. Now the third quality of the sea is that it is a deep thing. It is very deep. In some places it is extremely deep. If the depth of the sea is reduced even by few feet, there will be problem all over. It keeps to its depth. It doesn't leave its depth. It keeps to its maryadas and it keeps to its depth. In the same way, whatever depth we have got in Sahaja Yoga, we should keep to that. Normally, we should not become cheap type people. We cannot afford. We have to be deep people with deep understanding of Sahaja Yoga, deep understanding of ourselves, because that's the sign of dignity. And that dignity you must have, that majestic nature of the sea you must have. Now these trees as they are, you see, are very surprisingly, they are getting all the wind from the sea. But if you go nearer the sea when they are planted, they all bend towards the sea, never away. They give their sort of gratitude by bending towards the sea, though the wind is blowing the other way down. But they are not bothered about the wind. Their gratitude is to the sea, so they bend towards the sea. Even these trees understand what it is like. Without the sea, we could not have had any transport from places to places as we have been. And also there is a great lot of wealth inside the bed of the sea, which is not yet explored, but once explored, the whole world can be very rich. But they are fighting about it, which part is ours, which part is yours, that in that fight, I think all this inside the sea might shift from one place to another. And lots of wealth, which is like gold, silver, diamonds, are all embedded in the sea. And one day maybe that this Lakshmi might be discovered and we people will be enriched all over. Moreover, when we carry the transport, we carry Lakshmi from one place to another, from another place to this place. So the sea has given us that mobility and movement. I have seen the sea reacts to me very much. It reacts because if there's a light in the sea or a moon in the
reflecting, it moves with me. I've seen it, it moves with me. The sea understands me very well because I have a special relationship and a respect for that sea. Now when you are here, I hope you'll understand the value of the sea. Because of the sea you are so much enjoying here. It is giving you such good feelings and all spirituality. There is no need to go to Himalayas. Whatever is covering his Himalayas is what is nothing but the water from the sea only. It's one of the circles that water passes to the Himalayas, then comes back as rivers, again falls into the same sea. They have to come to the sea. So it is, everything ends up here. And then it is allowed, it goes to tapasya. It allows the sun to create that cloud by suffering the heat of the sun, and it becomes vapors. Then it goes as clouds and you get your rain. In the same way, we have to bear the heat of others, anger of others, and create vapors, means the blessings, the vibrations for others. It is with me, same thing. When I see somebody who is sick and I treat him, of course I have to bear a little bit, sometimes quite a lot. Then I absorb it, and then they become vibrations. They just start flowing as vibrations. So this is what you have to learn from the sea, which is very important for Sahaja Yogis, that you absorb everything, doesn't matter. But don't get attached to it and let it become vapors, and the sea can now become the vapors. As you all are here, all these vapors as vibrations should flow. This method you should try to understand by courage. Because the other day when I was coming, there was a lady sitting just on the way. Mother, her feet are out of order or something gone wrong, please treat her. Why should I treat? Why can't you treat? Are you afraid to treat someone? Then there's another one who comes up to say, Mother, you treat. Why can't you treat? You all can treat them, you can help them, and you will be surprised. The more you will treat them, the better you will be. You should venture, you should have that much courage to treat others. If you don't treat others, you won't grow. Because that is what, like the sea, as you have seen, you become the vibrations. When you treat others, there are more vibrations. Why should God give you vibrations if you are not going to use it? Simple logic. Why should God give you light if you are not going to use it? Christ has said that you don't put light under a measure. That's what we are doing when we are not using our hands, our feet, our brains for Sahaja Yoga. We are not creating vibrations within ourselves. The same body that is yours can just become a bundle of vibrations if you start using these vibrations. But if you don't use these vibrations, you will have problems all the time, and you will not understand why I am doing everything, I am doing this, because you are not using your vibrations. You have to use your vibrations in every way possible, wherever is possible, to help others to get all right, to get well. You can at the most take a bandhan if you like, if you think that it might hurt you or something, but at least use my photograph. And after the photograph you can just touch the person, there is no harm. After all, if you are afraid even of any troubles, then what's the use of becoming a Sahaja Yogi? If the ship is not seaworthy, what's the use of making a ship? You have to be seaworthy. And that's what you have to decide, that we are going to be Sahaja Yoga worthy. And for that, we are going to absorb all the vibrations. We are going to take up everything upon ourselves. Little trouble also they have. They'll tell me 10 times. We went there, then this happened, then that happened, then this. But I never tell you anything. What happens to me,
how I came here, what was there, nothing. Because I know that all this is whatever I am doing is created into vibration. In the same way, have faith that you are all just like the sea, like the Mahaguru, and that whatever you are doing is creating vibrations within you by which you can save so many. It's something like a cycle, again I said, that the more you give, the more you get. The more you use your vibrations, much more you will get it. It's a very nice cycle that is acting as it has acted in the case of the sea, as I told you, that the water goes to the Himalayas, comes back at rivers in the same way. Manyfold the vibrations will be growing, and I would say that we should always use our vibrations for helping others, for giving to many things, to the plant, to the anything. I mean, there were some people who brought a plant. Mother, give vibrations. I said, why don't you give the vibration? There's no need even to take vibrated water. You can vibrate yourself. That state has to come, that you can vibrate your own water. You can vibrate the whole waters everywhere. There's no need to take vibrated water for me. Maybe mine is little more, but doesn't matter. But you are so many, so what? Compared to me, I am only one. So all of you can work it out and do such a lot. But have faith in yourself. As the sea has faith in itself, you should have complete faith in yourself. You must respect your self-realization. Tell every day to yourself, I am a Sahaja, I am a yogi, I am a saint, I am a realized soul. I have to do this. How can I do these other nonsensical things? I have to do these good things. I have to talk to people in a sweet manner. I have to try to work it out this way. It is actually your faith in yourself is going to help. Your faith in yourself that you are a great Sahaja, that you are absolutely surrendered to your mother, works very fast. That faith you should have that you are a Sahaja. Nothing else is needed. May God bless you.